कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये। तर सर्व मुलं जे मुलं व्हिडिओ लेक्चर बघत आहेत ते मुलं प्रॉपरली लेक्चर पाहून त्याच्या नोट्स बनवून मला व्हॉट्सअपवर मेसेज करत आहेत, खूप छान नोट्स बनवत आहेत। ठीक आहे, असाच तुम्हाला फायदा झाला पाहिजे, अशाच प्रकारे तुमचं नॉलेज मध्ये ग्रोथ झाली पाहिजे, हा आपला एकमात्र मोटिव्ह आहे। तर चला डिस्कशन आपण कंटिन्यू करू। लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं राउंडिंग ऑफ, त्याचे 3 रूल होते। आता जो सिग्निफिकंट फिगर कडे जास्त वेळ न घालवता आपल्याला सिग्निफिकंट चे रूल्स समजून घ्यायचे आहेत। ओके सर, नो प्रॉब्लेम ॲट ऑल। ठीक आहे, सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय आधी ते सांगा। एखादी व्हॅल्यू मेजर केली तर त्या मेजर्ड, कॅल्क्युलेटेड नाही, मेजर्ड व्हॅल्यू मध्ये जे डिजिट आहेत, द नंबर ऑफ डिजिट, ते आपल्याला कॅल्क्युलेशन किंवा मेजरमेंटच्या प्रिसिजन बद्दल इन्फॉर्मेशन देतात। म्हणजे नंबर ऑफ डिजिट किती आहे त्यावरून आपण जी व्हॅल्यू मेजर केली तिचं प्रिसिजन, बरोबर, तिची ॲक्युरेसी आपल्याला समजते। म्हणजे सिग्निफिकंट फिगर। जास्त लोड घ्यायचा नाही, डायरेक्ट रूल्स कडे जायचं। म्हणजे काय तर एखादी व्हॅल्यू तुम्हाला मेजर करून दिली, कोणताही इन्स्ट्रुमेंट असू द्या, तर त्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर कसे काढायचे हे आपण आज शिकणार आहोत। तुमच्या डोक्यामध्ये शिकवत असताना एखादा क्वेश्चन आला की सर या व्हॅल्यू मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहेत हे सांगा, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लगेच मेन्शन करा, रिप्लाय द्यायला मी तयार आहे। तर जाऊयात सिग्निफिकंट फिगर कडे। आता इथे एक छोटस एक्सप्लेनेशन देतो। जेवढ्या जास्त म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर जेवढे जास्त तेवढं आपण काय म्हणतो, ॲक्युरेसी जास्त। काय जास्त? ॲक्युरेसी जास्त। हे आपण बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक लॉजिक लावतो। आता हळूहळू तुम्हाला समजेल की काय रूल्स काय आहेत सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करायचे। सर्वात पहिलं, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट। बापरे, सिंपल आहे। ठीक आहे, आता आपल्याकडे टोटल डिजिट किती असतात बरं? फ्रॉम द स्टार्टिंग 0 to 9। ठीक आहे, नॉन झिरो किती झाले? 9। झिरो किती आहे? 1 आहे। ठीक आहे, तर 9 डिजिट साठी एकच रूल आहे आणि तो जो शिल्लक राहिला 0 आहे ना, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा 9 डिजिट साठी एक रूल आहे आणि 0 जो आपला लास्ट डिजिट आहे 10 नंबरचा, तर ते 0 साठी 3-4 रूल्स आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट। एक्झाम्पल घेतलं 1.234, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहेत? तर सर ऑल डिजिट्स आर नॉन झिरो, सो इथं 4 सिग्निफिकंट फिगर आहेत। नेक्स्ट पॉइंट मी म्हणलं 13.12 किती डिजिट आहेत बरं? 5 देऊ। किती डिजिट आहेत? 5। 5च्या 5 काय आहेत? नॉन झिरो, म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती? 5। 1 2 3 4 5। लेट्स गो टू द नेक्स्ट रूल, 0। ओके, 0 बिटवीन द 2 नॉन झिरो। ओके, बिटवीन द 2 नॉन झिरो इज सिग्निफिकंट। बर, म्हणजे याचा अर्थ असा झाला, जर 0 2 नॉन झिरोच्या मध्ये असेल तर त्याला सिग्निफिकंट म्हणू शकतो। म्हणजे 7.120 नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती? तर सर नॉन झिरो 3 आहे, 0 1 आहे, पण तो 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे, मग इथं 4 सिग्निफिकंट फिगर। ओके फाइन, आपण असं म्हणलं 10.101 किती सिग्निफिकंट फिगर? सर इथं नॉन झिरो डिजिट 3 आहेत, तिथं सिग्निफिकंट राहणारच, पण 0 हा 0 2 नॉन झिरोच्या मध्ये, हा 0 2 नॉन झिरोच्या मध्ये, तर हा पण सिग्निफिकंटच राहणार। म्हणजे टोटल सिग्निफिकंट फिगर 5 आल्या। नेक्स्ट रूल कडे जाण्या अगोदर आणखीन एक एक्झाम्पल घेतो याचं। समजा आपण म्हणलं 1.0001
नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर सांगा. सर बघा, हा एक झिरो, हा एक नॉन झिरो, हा एक नॉन झिरो, दोन नॉन झिरो, बाकीचे सर्व झिरो दोन नॉन झिरोच्या मध्ये आहेत. म्हणजे ऑल डिजिट्स आर सिग्निफिकंट. सांगा सिग्निफिकंट फिगर किती? 5. ओके, नेक्स्ट रूल. ठीक आहे, हे वाटलं तर पॉज करा, लिहून घ्या. नेक्स्ट रूल कडे जाऊ आपण. ठीक, काय म्हणतो तो रूल? म्हणजे जागा लागेल यासाठी रफ केलं. तर थर्ड रूल म्हणतो की ट्रेलिंग झिरोज, बर, ट्रेलिंग TRAILR, ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. ओके फाइन. सर याचा अर्थ काय होईल? ट्रेलिंग झिरो म्हणजे शेवटचे. ठीक आहे, जर डेसिमल असेल तर लॉजिक आहे. हा ठीक आहे, मी इथं लिहितो वाटलं तर. इफ डेसिमल इज देअर. ठीक आहे, डेसिमल असेल तर. बरं, आता नसेल तर काय, त्याबद्दलही बोलणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, मग आपण म्हणलं डेसिमल असेल तर ट्रेलिंग झिरो जो असतो, कोणता झिरो? ट्रेलिंग झिरो आर सिग्निफिकंट. म्हणजे काय? एक्झाम्पल सांगतो. 1.200. ठीक आहे, हे कोण आहेत? 1 आणि 2 हे तर नॉन झिरो आहेत, हे 0 0 0 आहेत, परंतु ते ट्रेलिंग शेवटचे झिरो येतं. म्हणजे इथं सिग्निफिकंट फिगर किती राहणार आपल्याकडे? 4. बरं, आणखीन थोडं वेगळं. 1.2010. ठीक आहे, सांगा बरं आता इथं नॉन झिरो किती आहेत? 3. ते तर सिग्निफिकंटच. ठीक आहे, झिरो सिग्निफिकंट असतात, पण केव्हा? जेव्हा दोन नॉन झिरोच्या मध्ये असेल किंवा ट्रेलिंग झिरो असेल. तर हा ट्रेलिंग झिरो आहे, हा दोन नॉन झिरोच्या मध्ये आहे. म्हणजे इथं टोटल 5 सिग्निफिकंट फिगर आहेत. ओके फाइन. नेक्स्ट रूल 4 नंबरचा, लीडिंग झिरोज. ठीक है, लीडिंग झिरोज ओके आर नॉन सिग्निफिकंट. सर समजलं. लीडिंग म्हणजे सुरुवातीचे का? हो बाळा. तर आता एक्झाम्पल घेतलं, समजा 0.101. ठीक आहे, किंवा थोडं फोकस करतो. 1 2 3 0.123 हा झिरो लीडिंग झिरो आहे. ठीक आहे, मग लीडिंग झिरो हा नॉन सिग्निफिकंट. म्हणजे इथं सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 3 आल्या. सिग्निफिकंट फिगरचे रूल सांगतोय. रूल्स एकदम तंतोतंत आपल्या डोक्यात फिट झाले पाहिजे. JEE ऍडव्हान्स 2025 ला क्वेश्चन आलेला, एकदम चिल्लर साधा सोपा प्रश्न आलेला राजांनो. ठीक आहे, चला आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा 0.01010 सांगा पाहू आता. ठीक आहे, या ठिकाणी तर ही जी व्हॅल्यू लिहिली ना मी आता, ही सर्व 4 रूल्स ला रिवाइज करेल. कसं सर? बघा, नॉन झिरो किती आहेत? 2, तर ते सिग्निफिकंट. ठीक आहे, झिरो किती आहेत? 4, त्यातले 2 झिरो लीडिंग झिरो नॉन सिग्निफिकंट. हा झिरो इन बिटवीन द 2 नॉन झिरो सिग्निफिकंट. हा झिरो ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट. परत एकदा रूल्स मी तुमच्याकडे पाहून सांगतो. पहिला रूल, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. दुसरा रूल, झिरो बिटवीन द 2 नॉन झिरो इज सिग्निफिकंट. लीडिंग झिरो नॉन सिग्निफिकंट, ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट. इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? हा सिग्निफिकंट आहे का? नाही. हा नाही. हा आहे का? हो. हा हो. हा हो. हा हो. किती आले? टोटल सिग्निफिकंट फिगर आले आपल्याकडे 4. ठीक आहे सर, खूप छान समजलं, एकदम जबरदस्त. ते काही अडचण नाही, कुठलाही प्रॉब्लेम, कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही. झिरो बिटवीन द 2 नॉन झिरो इज सिग्निफिकंट. जस्ट लिहिलं, रफ केलं होतं. एकदाच तुम्ही जर बोर्डवर बघितलं तर तुम्हाला मेजॉरिटी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. हे लिहायचं, स्वतःहून तुम्ही लिहायचं, जेणेकरून पॉज करून लिहिलं की तुम्हाला याचा अनालिसिस समजेल की कशा प्रकारे मी याला अरेंज केले, कशा प्रकारे मी एक्झाम्पल सांगत आहे. कारण हे
तुम्हाला जमणं गरजेचं आहे. मला फॉर एक्झाम्पल मला पाठ आहे, तर त्याचा फायदा तुमच्यासाठी काय होणार? नाही होणार. तुम्हाला जमलं पाहिजे, तुमच्यासाठी आपण ही मेहनत करत आहोत. सिंपल आणि एकदम सोप्या भाषेमध्ये जर फिजिक्स समजून घ्यायचं असेल तर एक मात्र सोल्युशन अतुल सर. लेट्स गो. लास्ट 5 नंबरचा जो आपला रूल आहे तो काय आहे? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल नोटेशन. Notations are non-significant. Non-significant. Okay. बॉस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू असते 6.67 into 10 to the power -11. जर समजा तुम्ही युनिट लिहिलं तरी चालतंय, काही गरज नाही. इथं युनिट बद्दल आपण बोलत ही नाहीये, पण मी प्रिफर करतो कारण ते रिवाइज होत राहतं, कंटिन्युअसली रिवाइज होत राहतं. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू दिली, आपल्याला विचारलं फाइंड द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे. आपण ओके, काही अडचण नाही. आपण बघितलंय व्हॅल्यू कडे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती असतील, तर इथं तर ऑल 3 डिजिट्स आर नॉन झिरो. मग ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ठीक आहे, समज इथपर्यंत क्लिअर आलं. पण नेक्स्ट पॉइंट काढ, याचं काय करायचं? ठीक आहे, 10 चा पॉवर याचं काय करायचं? तो अर्थ इथं दिलेला आहे. एक्सपोनेन्शियल नोटेशन्स आर नॉन सिग्निफिकंट. आर नॉन सिग्निफिकंट म्हणजे याचा काहीच रोल नाही. तर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन दिस व्हॅल्यू इज 3. नेक्स्ट मी एक्झाम्पल म्हणलं मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 into 10 to the power -31 kg. सांगा नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर सांगा. तुमच्यासाठी प्रश्न विचारलाय, कमेंट बॉक्स मध्ये खटाखट खटाखट तुम्ही आन्सर मेन्शन करा. नेक्स्ट एक्झाम्पल मी म्हणलं प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 into 10 to the power -34 जूल सेकंड. सांगा नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर सांगा. इथं सर सांगतो, फटाफट मेन्शन करायचं. प्लँक्स कॉन्स्टंट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 3 2 4 1 लिहा. जशी व्हॅल्यू दिली आहे तशी लिहा. ठीक आहे, जस्ट एक्झाम्पल देत आहे मी, याचा तेवढा काही लोड घेऊ नका. आता जाणार आहोत मेन जो गेम आहे, गेम किंवा द स्टोरी. बरोबर. आता आपल्याला जर कोणी म्हणलं ठीक आहे फाइंड, ओके फाइंड व्हॉट? फाइंड द नंबर ऑफ significant figure in pi. Find the number of significant figure in pi. तुम्ही म्हणता सर 3.14. 3.14 आहे तर सर 1 2 3 नाही. द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन पाय इज इनफायनाइट. 3.14 च्या पुढे भरपूर डिजिट आहेत तर त्याला आपण इनफायनाइट म्हणतो. असे कॉन्स्टंट जे आहेत त्यांना आता हे जस्ट लिहिलं, जस्ट आपण जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतलं होतं, परंतु रियालिटी मध्ये जर बघितलं तर कॉन्स्टंट कडे सिग्निफिकंट फिगर किती असतात? इन्फिनिटी असतात. किती असतात? इन्फिनिटी. ओके फाइन. एक्झाम्पल तर सेट झालं, खूप छान समजलं ही सिग्निफिकंट फिगरचे एक्झाम्पल. सर माझा एक प्रश्न आहे, काय आहे बाळ? तुम्ही जर थर्ड का फोर्थ रूल सांगत असताना तुम्ही असं बोलले की ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. ट्रेलिंग म्हणजे शेवटचे, पण एक कंडिशन बोलले तुम्ही, ब्रॅकेट मध्ये लिहिलं होतं की डेसिमल प्लेस असेल तर, म्हणजे डेसिमल असेल तर. डेसिमल नसेल तर काय सर? एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल दिलं तुम्हाला, म्हणलं 1500. 1500 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? बोला. तुम्ही म्हणता सर नॉन झिरो 2 आहेत आणि हे 0 ट्रेलिंग 0 आहेत. ठीक आहे, मग ते सिग्निफिकंट म्हणजे 4 सिग्निफिकंट नाही असं म्हणता येत नाही. डेसिमल प्लेस जर नसेल, डॉट नसेल, पॉइंट नसेल, ठीक आहे, इथं जर असं असतं ना राजा की ही व्हॅल्यू अशी असते 1.500, तर मीच सांगितलं असतं सिग्निफिकंट फिगर किती येतं? 4 येतं. पण इथं तसं नाही सांगता येत. ठीक आहे, मग तुम्ही म्हणता कसं सांगायचं? बघा, सरळ सरळ 2 लॉजिक होतात. ही 1500 व्हॅल्यू आली कशी?
ठीक आहे, एक तर मेजर केली असेल नाहीतर कॅल्क्युलेट केली असेल. ओके सर, म्हणजे समजताय सर, ही जर समजा मेजर्ड असेल तर रूल वेगळा, कॅल्क्युलेटेड असेल तर रूल वेगळा. दिव्यांचा बर सांगा सर, ही जर व्हॅल्यू मेजर्ड व्हॅल्यू असेल तर सरळ सरळ इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 4. सरळ मेजर्ड व्हॅल्यू असेल तर, कॅल्क्युलेटेड नाही म्हणत आहे, मेजर्ड असेल तर. मग सर समजा ही जर कॅल्क्युलेटेड असेल तर याच्यामध्ये 1 2 3 4 किती सिग्निफिकंट फिगर असतील हे आपल्याला प्रॉपरली डिफाइन करता येत नाही. मग आपण इथं म्हणतो नॉट डिफाइंड. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर नॉट डिफाइंड. ठीक आहे, किंवा सांगू शकत नाही, कारण ही व्हॅल्यू कशी आली, मल्टिप्लिकेशन मुळे आली, ऍडिशन मुळे आली, सबट्रॅक्शन, डिव्हिजन माहित नाही, तर त्यामुळे याला सांगू शकत नाही. ऑप्शन मध्ये तुम्हाला हे 100% ऑप्शन भेटणार. बघ किती सुंदर अशा प्रकारे मी तुम्हाला डिटेल मध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यू साठी सिग्निफिकंट फिगर एक्सप्लेन करत आहे. तुमचं काम बनतंय, तुम्हाला जर एखादा आकडा आहे तुम्ही म्हणजे सर डॅश 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 याचा सिग्निफिकंट फिगर किती येईल तर तेही सांगायला मी तयार आहे. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज तरी करा. ठीक आहे, तुम्ही याला क्रॉस व्हेरिफाय करू शकता, याच्यात तर काही डाऊटच नाही, तुम्ही हुशार आहात. परंतु मी तुम्हाला सांगतोय ना की हे जे काही मी पूर्ण जे स्टडी करत आहे ते मी करत आहे BM शर्मा या बुक मधून आणि HC वर्मा या बुक मधून. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ मी कुठलं तरी रेडीमेड मटेरियल उचलून त्याला कॉपी करून बिलकुल शिकवणार नाही, कधीच नाही. ठीक आहे, म्हणजे शिकवणं सोडून देऊ आपण, परंतु हे असलं कॉपी करून सांगणं किंवा कोणाची तरी नकल करून सांगणं यामध्ये जिंदगीच नाही, यामध्ये मजाच नाही. मग स्ट्रगल करायचं कधी, स्ट्रगल करायचं तरी कधी. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन बिलकुल नका घेऊ. जे काही आहे ते प्युअर तुमच्या हार्ट पासून माझ्या हार्ट पर्यंत कनेक्टेड असेल. टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं, जबरदस्त कंटेंट आपण डिस्कस करू. ठीक आहे, आता आपण इथे सिग्निफिकंट फिगरचे आणखीन काही रूल्स किंवा सिग्निफिकंट फिगर आणि राउंडिंग ऑफचा जो कन्सेप्ट आहे याला मर्ज करून आपण आणखीन काही 2 रूल्स बनवणार आहे. ठीक आहे, टेन्शन बिलकुल नका घेऊ, रिवाइज करायचंय ना, सरळ सरळ आपल्या लेक्चर लावा, थोडंसं फास्ट फॉरवर्ड मध्ये सेट करा, ऐकून घ्या. एव्हरीथिंग इज क्रिस्टल क्लिअर, एव्हरीथिंग इज इन परफेक्ट पोझिशन. ओके, कॅल्क्युलेशन करायची आपल्याला. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मध्ये 2 टाइप असतात, एक असतो ऍडिशन, टोटल 4 असतात, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, याला एका कॅटेगरी मध्ये ठेवलं, आणि दुसरं मल्टिप्लिकेशन, ठीक आहे, अँड डिव्हिजन अशी ही दुसरी कॅटेगरी बनवली. 2 कॅटेगरी. जस्ट एक्झाम्पल घेतलं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी, मी म्हणलं 11.234, ठीक आहे, एक प्लस याच्यामध्ये ऍड केलं, सबट्रॅक्शन ही करू शकता. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल सेम आहे. मग आपण म्हणलं ऍडिशन करायचे, इथं घेतलं आपण काय घेऊ सांगा तुम्ही घ्या, 1.01 घेऊ. ठीक आहे, काहीतरी रँडम व्हॅल्यू घेतली, तुम्ही ऑब्झर्व केला असेल, मी जस्ट त्या कन्सेप्ट नुसार, त्या सिच्युएशन नुसार मी तर डायरेक्ट व्हॅल्यू घेत आहे. ठीक आहे, असं काहीच नाही की इथली पाठ आहे, तिथली पाठ आहे, इथली मॅच आहे, तिथली मॅच, बिलकुल नाही. टेन्शन नका घेऊ, एकदम प्युअर फॉर्म मध्ये फिजिक्सला डिस्कस करणार आहोत आपण. ठीक आहे, विश्वास ठेवा फक्त तुम्ही माझ्यावरती. ठीक आहे, आता आपण ऍडिशन करू. हा 4 जसं असतं, सबट्रॅक्शन थोडं मला अवघड जातो म्हणून मी सबट्रॅक्शन घेतलं नाही. ठीक आहे, 3 आणि हा 1 म्हणजे 4, 2 0 2 1 1 2 आणि 1 जशास तसा 12.244 असं आलं. ठीक, तुम्ही म्हणजे सर क्वेश्चन कसा विचारता हे पण सांगा. क्वेश्चन कसा विचारता की तुम्हाला व्हॅल्यू देता, अशा 2 3 व्हॅल्यू देतो, 2 देईल, 3 देईल, 4 देईल, म्हणतात ऍड करा. ऍड these value and find the answer with proper significant figure किंवा with proper notation किंवा with proper rules of rounding off. ठीक आहे, म्हणजे राउंडिंग ऑफ चे रूल वापरून प्रॉपरली आन्सर काढा. ठीक आहे, असं म्हणतात. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ आपण, खूप सारे एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, मग आता इथं नेमकं कंडिशन काय, तर काय करायचं, डेसिमल प्लेसेस पाहायचे.
डेसिमल प्लेसेस पाहिजे. ओके सर, याच्यापाशी डेसिमल प्लेसेस जर बघितले तर याच्यापाशी आहेत सर 3 डेसिमल प्लेसेस, याच्यापाशी आहे तर 2 डेसिमल प्लेसेस. 3 आणि 2 यापैकी मिनिमम डेसिमल प्लेसेस कोणते आहेत? ऑब्वियसली सर 2. ठीक आहे, तर आन्सर मस्ट हॅव, ठीक आहे, आन्सर मस्ट हॅव मिनिमम डेसिमल प्लेसेस, मिनिमम डेसिमल प्लेसेस. ठीक आहे, या 3 आणि 2 पैकी मिनिमम कोण आहे? 2 आहे, तर आन्सरला पण 2 डेसिमल प्लेसेस ठेवायचे. ठीक आहे, तुम्ही म्हणता सर ओके 12 पॉइंट या दोघांनाच ठेवायचे, म्हणजे काढून कोणाला टाकायचे? या 4 ला. बघा ड्रॉप आउट कोणाला करतोय आपण? ड्रॉप आउट आपण करत आहोत 4 ला. राउंडिंग ऑफ चा रूल आठवतोय का? ज्याला ड्रॉप आउट करायचे तो जर लेस दॅन 5 असेल तर आपण त्याच्या अगोदरच्या व्हॅल्यूला बिलकुल चेंज करत नाही. मग आपला आन्सर आला 12.24. दॅट्स ऑल. बघा बरं, झाला मॅटर सॉल्व झाला. हे आपला आन्सर आहे विथ प्रॉपर सिग्निफिकंट फिगर. तुम्ही म्हणता सर फोन का बरं घेतला सर? अरे मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन करून दाखवतो. रॅन्डम व्हॅल्यू घेतलेली आहे मी, सेम व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे, आणि याचा तुम्हाला गरज लागणार नाही, मी तुम्हाला हे सांगतोय हा, तुम्हाला बिलकुल गरज लागणार नाही. कशासाठी? तर एक्झाम मध्ये मल्टिप्लिकेशन करत बसायची का तुम्हाला सांगतो हा. ठीक आहे, आधी एकदा मला व्हॅल्यू काढू द्या. 11.234 into 1.01. आन्सर आला आपलं 11.3464. ठीक आहे, काय अडचण नाही. तर आता हे आपलं आन्सर आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला देतं 2-3 व्हॅल्यू देतं. JEE ऍडव्हान्सचा क्वेश्चन लगेच डिस्कस करू आपण, घाबरू नका, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता बघा 11.234 1.01 अशा क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू देतं आणि म्हणतं काय की हे डू द मल्टिप्लिकेशन्स, किंवा असं म्हणतं ही लेंथ आहे आणि हे विड्थ आहे, कॅल्क्युलेट द एरिया. मग आपण एरिया म्हणल्यानंतर मल्टिप्लिकेशनच करणार. ठीक आहे, किंवा असं म्हणतं हे डिस्टन्स आहे, हा टाइम आहे, फाइंड द स्पीड, म्हणजे डिस्टन्स बाय टाइम, स्पीड काढा विथ प्रॉपर सिग्निफिकंट फिगर, विथ प्रॉपर राउंडिंग ऑफ. रूल वापरून सॉल्व करा म्हणते, असं हवेत नाही, रूल वापरून. मग आता तुम्ही जर बघितलं मल्टिप्लिकेशन करायचे, मग तुम्ही फटाफट एरिया काढला, तुमचा आन्सर हे येते. तुम्ही ऑप्शन मध्ये बघता पहिलंच ऑप्शन हे असतं, पहिलं. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, त्यांनी ऑलरेडी मेहनत करून मल्टिप्लाय करून एक्झॅक्ट आन्सर विथ टोटल डिजिट तुम्हाला दिलेलं असते. घाबरायचं नाहीच इथे. मग तुम्ही म्हणताल की सर बरं ठीक आहे, यांनी ही व्हॅल्यू दिली, मग हे आन्सर नाहीये का? नाही ना, तेच तर खासियत आहे. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये सिग्निफिकंट फिगर पाहतो. जसे की तुम्ही इथं डेसिमल प्लेसेस बघितले आणि आन्सरला मिनिमम डेसिमल प्लेसेस दिले, सेम रूल आहे. इथं सिग्निफिकंट फिगर किती आहे? 1 2 3 4 5 5. इथं किती आहे? 1 2 3. सर 0 बिटवीन द टू नॉन झिरो. इथं किती आहे? 3. या दोघांपैकी मिनिमम कोण आहे? 3. तर आन्सर मस्ट हॅव, लिहितो इथं मी परत, आन्सर मस्ट हॅव minimum significant figure. Answer must have minimum significant figure. ठीक आहे, मग आपण म्हणू चला किती सिग्निफिकंट फिगर पाहिजे? 3च. ठीक आहे, 1 2 आणि 3. उडवायचे कोणाला? 4 पासून पुढच्यांना. 4 पासून पुढच्यांना उडवायचे, म्हणजे ड्रॉप आउट डिजिट कोण आहे? सर ड्रॉप आउट डिजिट परत 4 चाला, विच इज लेस दॅन 5. विच इज लेस दॅन 5 म्हणजे त्याच्या अगोदरच्या डिजिटला काहीच चेंज करायचं नाही. म्हणजे आपला आन्सर आलं 11.3. काय आन्सर आला आपलं? 11.3. सुंदर अशा अक्षरामध्ये लिहून घ्या, कुठलाही रूल न कन्फ्युजन करता एकदम परफेक्ट आणि शुद्ध भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे. ठीक आहे, आता जाऊ आपण त्या एक्झाम्पल कडे. कोणाकडे? एक्झाम्पल, जो की JEE ऍडव्हान्स साठी आला होता. तसं त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता, परंतु चला तरी आपण कसं आहे एक फ्लो मध्ये आहोत,
एका सिक्वेन्स मध्ये आहोत, तर त्याचं डिस्कशन करायला आपल्याला काही अडचण नाही बाळांनो. आणि आपण डिटेल मध्ये जातो, म्हणजे एकदम डिटेल नाही पण महत्वाच्या पॉइंटला आपण छान प्रकारे स्टडी करत आहोत. आता एक्झाम मध्ये जो क्वेश्चन आलेला होता, एक्झाम होती JEE ऍडव्हान्स आणि क्वेश्चन होता हा 2025 चा, जस्ट ठीक आहे 19 मे 2025 ला पेपर झाला होता. क्वेश्चन जास्त काही असं रीड करून दाखवत नाही, ठीक आहे, मला आठवतोय क्वेश्चन. ते क्वेश्चन मध्ये असं बोलले, लेंथ ऑफ अ स्ट्रीप, ठीक आहे, इज गिवन 10.2 सेंटीमीटर. नेक्स्ट विड्थ या ब्रेड्थ म्हणलं असेल, ठीक आहे, विड्थ और ब्रेड्थ इज 0.05 मिलीमीटर. ओके, डेटा समजला. अँड द थिकनेस, एक स्ट्रीप आहे, त्याची लेंथ, त्याची ब्रेड्थ आणि त्याची थिकनेस आपल्याला दिलेली आहे 6.0 मायक्रोमीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्ट्रीप विथ प्रॉपर सिग्निफिकंट फिगर इन सेंटीमीटर क्यूब. एवढं जोडलेलं, म्हणजे व्हॉल्यूम काढा पण सेंटीमीटर क्यूब मध्ये. आपण म्हणलं चला 0.05 इंटू 10⁻⁻1 काय बनेल, सेंटीमीटर. याला काय बनेल बरं, 6.0 इंटू 10⁻⁻4 सेंटीमीटर. तुम्ही म्हणता सर मायक्रो आहे, 10⁻⁻6 असतं, पण -6 मीटर बनेल, त्याला सेंटीमीटर मध्ये लिहिलं. ठीक आहे. आता हे जे तुम्ही ऍड ऑन केले पॉवर्स जे युनिट कन्व्हर्जन मुळे, त्यामुळे सिग्निफिकंट फिगरला काही फरक पडतो का हो? नाही. ठीक आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणल्यानंतर तुम्ही काय करणार, L इंटू बी इंटू टी. मल्टिप्लिकेशनचा रूल काय सांगतो, मल्टिप्लिकेशनचा रूल सांगतो आन्सर मस्ट हॅव मिनिमम डेसिमल प्लेसेस का. नाही सर, ते तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी मिनिमम सिग्निफिकंट फिगर सांगा. लेंथ मध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 1 2 3. ओके. त्यानंतर ब्रेड्थ मध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 1. बघा विचार करा, हे 0 0 कोणते 0 येतं, लीडिंग 0. लीडिंग 0 आर नॉन सिग्निफिकंट. त्यानंतर ही थिकनेस 6.0 हा ट्रेलिंग 0 आहे. 2 सिग्निफिकंट फिगर. यामध्ये मिनिमम कोण आहे, तर हा 1 आहे. आता ऑप्शन कडे जायचं, सॉल्व्ह नाही करायचं, डायरेक्ट ऑप्शन कडे जायचं. पहिलं ऑप्शन होतं 32.0 इंटू 10 टू द पॉवर समथिंग काहीतरी होतं, तुम्ही सर्च करा तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. बी होतं 3.2 इंटू समथिंग सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर डी ए बी सी. ठीक आहे. सी होतं 3.0 आणि डी ऑप्शन होतं 3. आता मला सांगा तुम्ही इथं याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 3. आपल्याला आन्सरला 3 सिग्निफिकंट फिगर द्यायच्या का, नाही 1. याच्याकडे सिग्निफिकंट फिगर किती, 2. याच्याकडे सिग्निफिकंट फिगर किती, 2. याच्याकडे सिग्निफिकंट फिगर किती, 1. म्हणजे आपला आन्सर आलं डी. अशा प्रकारे आपण हा टफेस्ट क्वेश्चन, टफेस्ट म्हणण्यापेक्षा सिंपलच होता, परंतु हा जो क्वेश्चन आहे ऍडव्हान्सचा, एकदम असं चुटकी वाजवली की आपण सॉल्व्ह केला. कसं, असं चुटकी वाजवली की सॉल्व्ह केलं. चला शांततेत या लिहून. चला झालं, तर जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट कडे. आणि या चॅप्टरचा नेक्स्ट पॉइंट, द ब्युटिफुल कन्सेप्ट एरर, ज्याच्यावरती की खूप जास्त प्रश्न विचारले जातात. तर एरर म्हणजे नेमकं काय कन्सेप्ट आहे, एरर नेमकं येतो का, याबद्दल आपण डिस्कशन करूयात. बघा, टेन्शन नका घेऊ, एकदम छान कन्सेप्ट आहे, सिंपल आहे. थोडासा स्टार्टिंगला मे बी थोडासा बोर वाटतो, परंतु तुम्हाला बोर होऊ देणार नाही. तर चल, एरर. जनरली एरर म्हणजे काय, तर एखाद्या समजा क्वांटिटीचं तुम्ही मेजरमेंट करताय, जे कोणतं डिव्हाइस वापरताय, त्या डिव्हाइस मध्ये प्रॉब्लेम असू शकतो. एन्व्हायरमेंट म्हणजे वेदर मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे टेम्परेचर जास्त, टेम्परेचर कमी, किंवा ह्युमन मध्ये एरर असू शकतो. ठीक आहे. किंवा रॅन्डमली काहीही गोष्टी बदलल्यामुळे एरर येऊ शकतो.
ठीक आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर असू शकतो, रॅन्डम एरर असू शकतो, ह्युमन एरर असू शकतो, ड्यू टू द टेम्परेचर, वेदर, ही एरर असू शकतात. मग आपण काय म्हणलं, जर समजा मी माझी हाईट मेजर करतो, हाईट एका अटेम्प्ट मध्ये मला करेक्ट व्हॅल्यू भेटेल का, किंवा माझी हाईट फर्स्ट अटेम्प्ट मध्येच एक्झॅक्ट भेटेल का, तर नाही भेटणार. ठीक आहे. मग काय करावं लागेल, मग याचे नंबर ऑफ मेजरमेंट जास्त घ्यावं लागतील. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला, एकदा मेजर केली हाईट, मला डाऊट आहे की ही एक्झॅक्ट असेल का, मग मी मला दोनदा घेऊ. मग दोनदा मी मेजर केली हाईट आणि डिवाइड बाय 2 केलं, ऍव्हरेज काढलं, मीन काढलं. आता थोडं सॅटिस्फॅक्शन आहे मला की हा ही थोडीफार करेक्ट असेल. मग मी काय केलं, नंबर ऑफ मेजरमेंट वाढवले. ठीक आहे. मग 5 मेजरमेंट, 10 मेजरमेंट, पुन्हा त्याची ऍव्हरेज काढली, तर मला ऍक्च्युअल किंवा ट्रू व्हॅल्यू किंवा नियर अबाउट, एकदम क्लोज नियर अबाउट व्हॅल्यू भेटते. मग हे जे रॅन्डम एरर असतात हे रिड्यूस करण्यासाठी, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटचा एरर आहे तर तो रिड्यूस होणारच नाही, तो इन्स्ट्रुमेंटचा प्रॉब्लेम आहे. पण हे जे रॅन्डम एरर असतात, वेदरमुळे किंवा मेजरमेंट करताना ह्युमनच्या एररमुळे, हे जे मेजरमेंट करत असताना जे एरर येतात, रॅन्डम एरर, ते कमी करण्यासाठी आपण नंबर ऑफ मेजरमेंट वाढवतो. जसं की तुम्हाला आता एरर वाला कन्सेप्ट काय जबरदस्त देतो बघा. सर्वात पहिलं आपल्याला गरज लागते मेजर्ड व्हॅल्यूची. कोणाची गरज लागते, मेजर्ड व्हॅल्यू. समजा मी म्हणलं एक क्वांटिटी आहे, तिचं नाव आहे ए. ठीक आहे. मग मी ती मेजर करत असताना मला डाऊट आला की फर्स्ट मेजरमेंट मध्ये करेक्ट येणार नाही. मग मी म्हणलं असे 2-3 मेजरमेंट घेऊ. ठीक आहे. 4 घेऊ. मग आता हे 4 मेजर्ड व्हॅल्यू आहेत. मग मी काय केलं, याला मीन काढला, या मेजर्ड व्हॅल्यूचा मीन काढला. म्हणजे त्याला आपण म्हणत असतो मीन व्हॅल्यू किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे. बघा, लक्ष असू द्या, ऍव्हरेज व्हॅल्यू हे नाव का लिहित आहे मी, कारण हे क्वेश्चन्स मध्ये यूज करतात. मीन व्हॅल्यू पण म्हणतात, ऍव्हरेज व्हॅल्यू पण म्हणतात, आणि यालाच ट्रू व्हॅल्यू पण म्हणतो आपण. तुम्ही म्हणतात म्हणजे ट्रू व्हॅल्यू म्हणजे ही नियर अबाउट करेक्ट असते. ठीक आहे. ही नियर अबाउट एक्झॅक्ट व्हॅल्यू असते. या सर्वांसाठी एकच सिंबल AM इज इक्वल टू मीन. कसं काढणार, या सर्वांची ऍडिशन डिवाइडेड बाय किती तुम्ही रिपीटेशन केले, रीडिंग घेण्यासाठी तुम्ही किती रिपीटेशन केले, 4, तर डिवाइडेड बाय नंबर 4 करून द्या. मीन व्हॅल्यू भेटली. नेक्स्ट माझा इम्पॉर्टंट पॉइंट की मीन व्हॅल्यू म्हणजे ट्रू व्हॅल्यू. आता मला डाऊट हा आला की नेमकं मी एरर कुठं केलाय हे फाइंड आउट करायचे. म्हणजे A1 रीडिंग घेत असताना किती एरर केला, A2 घेताना किती एरर, A3 घेताना किती एरर, तर त्या एररला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट एरर. काय म्हणतो याला आपण, ऍब्सोल्यूट एरर. म्हणजे काय, ऍब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला असतो मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. म्हणजे कसं, मला जर पहिल्या रीडिंग मध्ये ऍब्सोल्यूट एरर काढायचं आहे डेल्टा A1, तर मी काय करणार, AM मायनस A1. ठीक आहे. नेक्स्ट डेल्टा A2 कसं काढणार, तर AM मायनस A2. असं काढत आपण शेवटपर्यंत जाणार. मग आता हे कोण आहेत, तर ऍब्सोल्यूट एरर आहे. ऍब्सोल्यूट एरर जो असतो तो पॉझिटिव्ह पण येतो आणि निगेटिव्ह पण येतो, 0 पण येऊ शकतं. काय सांगता येतं, या 4 रीडिंग मधली एक रीडिंग तुम्ही एक्झॅक्ट मेजर केली असेल तर 0 पण येऊ शकतं. ओके, और 0 ही लिहितो मी. तर मग आपण काय म्हणलं, निगेटिव्ह येतं, पॉझिटिव्ह येतं. ओके. आता पुढे काय, तर पुढे आणि चौथी आणि लास्ट स्टेप आपण काय करणार, तर या जे ऍब्सोल्यूट एरर आहेत त्यांचा मीन काढणार. म्हणजे ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर किंवा मीन ऍब्सोल्यूट एरर आपण कॅल्क्युलेट करणार. सर तो कसा काढायचा, सगळ्यात महत्वाचं तर तेच आहे. त्याला आपण सिंबल देणार डेल्टा AM. कॅल्क्युलेट कसा करायचा, कारण डेल्टा A1
पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं. पण आपण जेव्हा मीन काढतो तेव्हा त्यांच्या फक्त मॅग्निट्यूडला घेतो, त्यांच्या साइनला घेत नाही. असं ऍड ऑन केलं. डेल्टा A1 ठीक आहे मॉड मध्ये घेतलं म्हणजे आपण ओनली पॉझिटिव्ह, कारण एरर सबट्रॅक्ट होत नाही. डोक्यामध्ये फिट करा, हे शब्द मी जे सांगितले आता ते पुढे कमीत कमी 1000 वेळेस येतील. कोणता? एरर सबट्रॅक्ट करत नाही आपण. एरर ऑलवेज ऍड करतो आपण. एरर ऑलवेज ऍड करतो आपण. मग डिवायडेड बाय किती ऍब्सोल्यूट एरर होते? 4. तर डिवायडेड बाय 4 केलं. मग आता ही जी व्हॅल्यू होती ज्याचे की मी मेजर्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या होत्या, ठीक आहे. मग तो मास असू शकतो, लेंथ असू शकतं, माझी हाईट असू शकते, ठीक आहे. तर ही समजा माझी हाईट आहे, तर तिला फायनली लिहायचं कसं? हाऊ टू राईट, ठीक आहे. आफ्टर ऑल दिस कॅल्क्युलेशन हाऊ वी विल राईट द व्हॅल्यू ऑफ दिस ए. तर ए ला आपण लिहितो ए इज इक्वल टू am plus or minus delta am. This is the way to write the value in correct form. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणून आपल्याला एक्झाम मध्ये किंवा कधी क्वेश्चन विचारताना समजा लेंथ दिली आहे तर ती अशी देतात 6 प्लस और मायनस 0.1 सेंटीमीटर. मग 6 कोण आहे? तर लेंथची मीन व्हॅल्यू आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ, ऑब्जेक्ट म्हणजे काय? एक्झाम्पल घेऊ, पेनची लेंथ मेजर करायची होती. आपण नंबर ऑफ मेजरमेंट घेतले, त्याचा मीन काढला, त्या मीन आलेल्या व्हॅल्यू मधून मेजर्ड व्हॅल्यूला मायनस केलं तर आपल्याला ऍब्सोल्यूट एरर भेटला. ऍब्सोल्यूट एररची ओनली ऍडिशन करून त्याचा मीन काढला. मग त्याच्यानंतर जे लिहिलेलं आहे ते आहे. मग आपण काय केलं? या पेनचा लेंथ, पेनची लेंथ रिप्रेझेंट कशी करणार? तर त्याची मीन व्हॅल्यू प्लस और मायनस मीन ऍब्सोल्यूट एरर. हे झालं बघा एक्सप्लेनेशन. एक सुंदर, एक छान असा आपण कन्सेप्ट डिस्कस केला आहे. तर पॉज करा, घ्या लिहून. खूप छान पद्धतीने एक्सप्लेन, एवढं सुटसुटीत आणि छान प्रकारे आपणच एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. चल, तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायची गरज नाही. ठीक आहे. मेहनत करू, आपण मेहनत करू, कन्सेप्ट छान बनवू, तुम्हालाही छान समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. होतं कधी कधी एखादा माणूस ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातो. ठीक आहे. आपण म्हणलं की भेटली आहे व्हॅल्यू, पुढे काय? पुढे काय? नेक्स्ट काय? ह्याचा वापर काय? अरे बापरे, खूप जास्त वापर आहे याचा, खूप छान यूज आहे. ठीक आहे. जसे की व्हॅल्यू आली होती आपली a इज इक्वल टू काय आलं होतं? am प्लस और मायनस डेल्टा am. याचा वापर कसा करायचा? तर सर्वात पहिलं याचा वापर आपण रिलेटिव्ह एरर काढण्यासाठी करतो. कसला एरर? कुठला एरर? रिलेटिव्ह एरर. कसा काढतात सर? तर बघा ही व्हॅल्यू बघा वरची, डेल्टा am डिवाइडेड बाय am इज कॉल्ड एज रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररचाच वापर करून नेक्स्ट एरर आपण काढतो. कोणता? सिंबल वरून दिसलंच असेल, पर्सेंटेज एरर. रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला काय भेटेल? तर पर्सेंटेज एरर भेटेल. एक्झाम्पल घेणार आहे आम्ही, असं नाही की याच्या मागचा जो पॉइंट होता त्याचंही एक प्रॉपर एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे. इथं त्याच्याबद्दल जास्त वेळ डिस्कस करण्यात मजा नाही, कारण त्या रिलेटेड क्वेश्चन आला तर सोपाच असतो. काय? 4-5 व्हॅल्यू देतील, त्याचे ऍडिशन करायचं, डिवाइडेड बाय 2 करायचं, आलेलं जे आन्सर आहे ती मीन व्हॅल्यू आहे. मीन व्हॅल्यू मायनस पहिली व्हॅल्यू, एक ऍब्सोल्यूट एरर. मीन व्हॅल्यू मायनस दुसरी व्हॅल्यू, दुसरा ऍब्सोल्यूट एरर. मीन व्हॅल्यू मायनस तिसरी व्हॅल्यू, मेजर व्हॅल्यू, तिसरा ऍब्सोल्यूट एरर. हे सर्व ऍब्सोल्यूट एरर ऍड करा आणि डिवाइडेड बाय n करा. म्हणजे 2, 3, 4 जे काही तुमचे नंबर ऑफ मेजरमेंट आहेत, तुम्हाला मीन ऍब्सोल्यूट एरर भेटतो. टफ टास्क नाहीये, पण यांची गरज आपल्याला खूप जास्त आहे. तर कॅल्क्युलेशन्स मध्ये एररला कशा प्रकारे आपण डील करतो हा सर्वात इम्पॉर्टंट आणि एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न महत्वाचा कंटेंट आहे. म्हणजे काय? तुम्ही ऍडिशन करताना एरर कशा प्रकारे ऍड करता, सबट्रॅक्शन करताना तुम्ही एरर कशा प्रकारे सबट्रॅक्ट करता, याचं डिटेल मध्ये डिस्कशन छान प्रकारे आपण करणार आहोत. फक्त मला 10 ते 15 मिनिट द्या. ठीक आहे. मे बी त्याच्यापेक्षा लेस लागेल. तर सर्वात पहिला आपण म्हणलं कॅल्क्युलेशन मध्ये मी घेतलं ऍडिशन.
काय घेतलं सर? ऍडिशन. ठीक आहे, आता इथं ऍडिशन सबट्रॅक्शन साठी सेम रूल नाही का? सांगतो, आधी डिटेल मध्ये जाऊ द्या. मी म्हणलं माझ्याकडे दोन क्वांटिटी होत्या, ए आणि बी. ठीक आहे, ए ला आपण लिहिलं होतं ए प्लस और मायनस डेल्टा ए. ठीक आहे, ए म्हणजे कोण? मीन व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए. डेल्टा ए म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर ऑफ कॅपिटल ए. तसंच बी साठी आपण लिहिलं बी प्लस और मायनस डेल्टा बी. आता या दोघांचे ऍडिशन केल्यावर मला एक नवीन क्वांटिटी भेटते. म्हणजे मी काय केलं? कॅपिटल ए प्लस कॅपिटल बी. मग मला या कॅपिटल आर ची व्हॅल्यू पण लिहित असताना सेम पॅटर्न फॉलो करावा लागेल. कोणता? तर त्या कॅपिटल आर ची मीन व्हॅल्यू आणि त्या कॅपिटल आर चा मीन ऍब्सोल्यूट एरर. मग कसं करणार? तर इकडे लक्ष द्या. म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू काय? ऍडिशन करताय ना ए आणि बी च, तर त्यांच्या मीन व्हॅल्यूचं ऍडिशन घ्यायचं. काहीच नाही, टफ बिलकुल नाही. समजा मी तर दुसरी हेडिंग टाकून सबट्रॅक्शन पण लिहितो. ठीक आहे, म्हणजे टेन्शनच नाही, बिलकुल घाबरायची गरज नाही. सबट्रॅक्शन याच दोघांचं सबट्रॅक्शन. म्हणजे इथं कॅपिटल आर इज इक्वल टू तुम्ही काय केलं? ए मायनस बी. मग तुम्ही कॅपिटल आर ला लिहिणार कसं? तर सेम फॉर्मॅट, मीन व्हॅल्यू प्लस और मायनस डेल्टा आर, मीन ऍब्सोल्यूट एरर. ह्या दोघांमध्ये एरर होता, तो एरर ह्या कॅपिटल आर मध्ये किती इन्व्हॉल्व झाला. ठीक आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग स्मॉल आर तर भेटला. आता राजांनो मला एक छोटीशी हेल्प करायचं. काय? तर डेरिव्हेटिव्ह बद्दल मी सांगतो, तर फक्त ऐकून घ्या. काय अडचण आली तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा, मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करेन. मी याचा डेरिव्हेटिव्ह काढला, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू नथिंग. ठीक आहे, मग काय येणार सांगा बरं? हे येणार dr इज इक्वल टू याचं येणार dA आणि याचं येणार dB. डी म्हणजे स्मॉल चेंज असतो, मी त्याला थोडस डेल मध्ये कन्वर्ट करतो. डेल्टा आर इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. भेटलं राजांनो? आर मधला जो एरर होता, आर मधला कॅपिटल आर मधला जो एरर होता, ही व्हॅल्यू तर काय ए प्लस बी आहे, परंतु कॅपिटल आर मधला जो एरर होता तो द ऍडिशन ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर इन कॅपिटल ए अँड कॅपिटल बी. डेल्टा ए डेल्टा बी ला ऍड केलं की तुम्हाला या कॅपिटल आर मधला टोटल एरर भेटतो. बरं सर, सबट्रॅक्शनचं सांगा बरं. सबट्रॅक्शन म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू काय येणार? याचं सबट्रॅक्शन ए मायनस बी. सर डिफरन्शिएट करू का? कर डिफरन्शिएट कर. dr इज इक्वल टू काय येणार? dA मायनस dB. ओके फाइन. डी च्या जागी आपण डेल्टा वापरलं. डेल्टा आर इज इक्वल टू डेल्टा ए मायनस डेल्टा बी. थोड्या वेळापूर्वी एक स्टेटमेंट सांगितलं होतं मी, आठवत असेल तर बघा. थोडस असं डोकं शेक करून बघा, असं शेक करून बघा की रिकॉल मध्ये रिकॉल मध्ये आणि सांगा. एक स्टेटमेंट दिलं होतं मी की एरर आपण सबट्रॅक्ट करत नाही, एरर आपण ऑलवेज ऍड करतो. मग एरर जर आपण ऑलवेज ऍड करत असलो तर इथं मायनस येणार नाही. म्हणजे सर जी त्याची व्हॅल्यू आहे ती सबट्रॅक्ट करायची, पण एरर सबट्रॅक्ट करायचा नाही. एक्झाम्पल सांगा सर. ठीक आहे, आपल्याकडे दोन लेंथ आहेत. L1 समजा 6 प्लस और मायनस 0.1 सेंटीमीटर आहे आणि L2 4 प्लस और मायनस 0.1 सेंटीमीटर आहे. म्हणजे सेम इन्स्ट्रुमेंटचा वापर करून दोन ऑब्जेक्टच्या लेंथ मेजर केल्या आणि त्याला आपण एकदा ऍड करू आणि एकदा सबट्रॅक्ट करू. पहिली बारी ऍड करू. ठीक आहे, ऍड केल्यावर जे फायनल आन्सर भेटेल त्याला मी काय म्हणलं? आर ची व्हॅल्यू काय असते? स्मॉल आर प्लस आर मायनस डेल्टा आर. ठीक आहे, काय येईल बरं? चला डायरेक्ट येतो ना, असं दरवेळेस स्टेप वाईज जायची काय गरज आहे? स्मॉल आर म्हणजे काय? ऍडिशन. कोणाची? तर 6 प्लस 4 काय येणार सांगा बरं? 10 प्लस और मायनस डेल्टा आर. डेल्टा आर ऍडिशन मध्ये काय असतो? डेल्टा ए प्लस डेल्टा बी.
डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 म्हणजे काय येणार 0.1 प्लस 0.1 हे फायनल आलं सेंटीमीटर। आन्सर काय आलं 10 प्लस ऑर मायनस 0.2 सेंटीमीटर। एरर ऍड झाला बघा, L1 मध्ये 0.1 एरर होता, L2 मध्ये 0.1 एरर होता, दोघांना ऍड केल्यानंतर एरर ऍड होतो। ठीक आहे, मग आपण जाऊ नेक्स्ट स्टेप कडे। काय करू आपण सबट्रॅक्शन करू। काय करू आपण सबट्रॅक्शन करू। काय येणार सबट्रॅक्शन मध्ये आन्सर तर r इज इक्वल टू स्मॉल r प्लस ऑर मायनस डेल्टा r। ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। मग कॅपिटल R इज इक्वल टू स्मॉल r म्हणजे काय होतं सबट्रॅक्शन नॉर्मल मीन व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन 6 मायनस 4 किती येतं 2 प्लस और मायनस डेल्टा R लिहायचे। मग डेल्टा R लिहिणार कसं तर डेल्टा L1 मायनस डेल्टा L2 करणार का बिलकुल नाही। मग काय करणार सबट्रॅक्शन आहे तरी पण आपण एरर ऍडच करतो। मग इथं ऍड केल्यानंतर आन्सर येणार 0.1 प्लस 0.1 सेंटीमीटर। बघा सुंदर अशा प्रकारे तुम्हाला एररचं ऍडिशनली सबट्रॅक्शन हे प्रॉपर एक्झॅक्ट वेने एक्सप्लेन केलं, त्यासोबत एक एक्झाम्पल पण घेतलं। पॉज करा, लिहून घ्या। घेतलं लिहून तर आपण ह्या लेक्चरला थोडी इथं थांबू, कारण खूप लेंथी बनलं तर बोर वाटेल लेक्चर। तर आता राहिले मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि लास्ट इयरच क्वेश्चन पडला कुठे तर नीट 2025 ला प्रश्न पडला। मल्टिप्लिकेशन डिव्हिजन रिलेटेड एक एररचा कन्सेप्ट होता, सिंपल होता, तर त्याला आपण डिस्कशन करूया। तर थँक्यू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सबस्क्राइब करायला विसरू नका, फ्रेंड्स सोबत शेअर करा, त्यांना ज्या ज्या चॅप्टरची गरज आहे तेच चॅप्टर बघ म्हणावं। डिटेल मध्ये बाकीचे बघायची गरज नाही, रिव्हिजन करणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे। फास्ट फॉरवर्डला हाच व्हिडिओ लावून जर बघितला तर 20 मिनिटांमध्ये सिग्निफिकंट फिगर आणि एरर रिलेटेड सर्व गोष्टी क्लिअर होतील। लक्षात ठेवा, कधीही काहीही तुम्हाला मॉडिफिकेशनची गरज पडली तर मला सांगत जा कमेंट मध्ये। थँक्यू व्हेरी मच।